चहाप्रेमींनो सावधान, प्लास्टिक कपात चहा दिल्यास थेट हॉटेल होणार असेल. आयुक्त तुकाराम मुंढेंचा धडाकेबाज निर्णय. केदारखेडा. प्रतिनिधी बी.के. दसाळ. महाराष्ट्रातील लाखो चहाप्रेमी आणि हॉटेल चालकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. अनेक चहाच्या टपऱ्या, कॅफे आणि हॉटेल्समध्ये आजही गरमागरम चहा देण्यासाठी प्लास्टिक किंवा फायबरच्या यूज अँड थ्रो कपांचा सर्रास वापर केला जातो. पण आता या प्रकाराला पूर्णपणे चाप बसणार असून तसे आढळल्यास थेट हॉटेल सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्वसामान्यांच्या आरोग्याचा विचार करून अन्न व औषध प्रशासन FDA विभागाने हे अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार FDAचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्लास्टिक किंवा फायबरच्या कपांमधून गरम चहा किंवा इतर पेये देण्यावर पूर्णपणे बंदी घालण्याचे कडक निर्देश दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल आणि चहा टपऱ्यांवर केवळ दंडात्मक कारवाई न करता थेट कायदेशीर कारवाई करून संबंधित हॉटेल कायमचे बंद सील केले जाईल असा इशारा देण्यात आला आहे. म्हणून घेतला हा क्रांतिकारी निर्णय. आरोग्य तज्ज्ञांच्या मते जेव्हा प्लास्टिक किंवा फायबरच्या कपामध्ये उकळता चहा किंवा कॉफी ओतली जाते तेव्हा त्या प्लास्टिकमधील काही सूक्ष्म रासायनिक कण मायक्रोप्लास्टिक्स चहामध्ये वितळतात. हा चहा सातत्याने पोटात गेल्यामुळे कॅन्सरसारख्या गंभीर आणि जीवघेण्या आजारांचा तसेच इतर आरोग्याशी संबंधित समस्यांचा मोठा धोका निर्माण होतो. रोज लाखो नागरिक टपऱ्यांवर चहा पित असल्यामुळे जनहिताच्या आणि आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत क्रांतिकारी मानला जात आहे. आता फक्त पर्यायी व्यवस्थाचं मान्य. नवीन नियमांनुसार हॉटेल चालकांना आणि चहा विक्रेत्यांना आता प्लास्टिकला पूर्णपणे फाटा द्यावा लागणार आहे. चहा देण्यासाठी फक्त काचेचे ग्लास, स्टेनलेस स्टीलचे कप किंवा मातीचे कुल्हड वापरण्याची परवानगी असेल. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण तर होईलच, सोबतीला प्लास्टिक कचरा कमी होऊन पर्यावरणाची होणारी हानी देखील टळेल. प्रशासनाच्या या धडाकेबाज भूमिकेमुळे आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक पवित्र्यामुळे चहाप्रेमी आणि सर्वसामान्य जनतेतून या निर्णयाचं मोठे स्वागत होत आहे. मात्र हॉटेल चालकांमध्ये आता या कडक कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.